या प्रकारे नो बॉल टाकला होता, त्यानंतर मला फ्री हिट भेटला आणि फ्री हिट दोन्ही हाताने स्वीकारलंय की मला फ्री हिट पाहिजे होता माझ्या संघासाठी, माझ्या स्वतःसाठी, माझ्या गावच्या पाठीराख्यासाठी, कारण की मी विजय साजरा करण्यासाठी तो षटकार मारलाय. वापसी करताना प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. परत एकदा सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जातोय. 3 मध्ये 3 अशी स्थिती. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. षटकाराने असं वाटलं होतं की सहज सामना आता मात्र जिंकेल एका निर्धाव चेंडूने परत वापसी करताना, पण तरी पण माझं तर व्यक्तिगत असं मत आहे की सामन्यावर पूर्णपणे VN11 धामणगाव संघ पक्कड मजबूत केलेली आहे. इथं मात्र विकेट प्राप्त करावं लागेल आकेश यांचा गोलंदाजाला. याच पाहता ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. दुसऱ्या धावेची मागणी, खाली क्षेत्रामध्ये चेंडू जरी गेला तर 2 धावा सहज कंप्लीट इथं मात्र होतात. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथं टर्निंग पॉइंट ठरेल काय? एका धावेची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते इथे मात्र पाहतोय आपण. 2 चेंडू 1 ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. असे कित्येक वेळा घडलेले आहे धुमाळ सर, पाहतो की 2 चेंडूवर 1 किंवा 1 चेंडूवर 1 धावा बनत नाहीये. खूप मोठे मोठे सामने सुद्धा आपल्याला आठवतोय. सामना आठवलंय मला जेव्हा सुभाष ठाकरे यांनी MLA ट्रॉफी मध्ये 25 धावा होताना 4 षटकार मारले होते आणि 1 धाव झाली नव्हती. असे कित्येक प्रसंग सांगता येईल, रेकॉर्ड सांगता येईल. 14 चेंडूमध्ये 30 धावेची खेळी साकारली होती आकेश यांनी. शेवटी मात्र धावचीत झाला. 2 चेंडू 1 असं समीकरण आहे. नवीन फलंदाज निलेश दापसी येतोय खेळपट्टीवर. चांगली बॅटिंग करून जोरदार टाळ्या निश्चित आकेशसाठी पाहतोय खेळाडू कक्षामध्ये. 2-1 असं समीकरण आहे. स्ट्राईकला नवीन फलंदाज पाहतोय आपण आता मात्र निलेश दापसी येतोय. 2 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. 2-1 असं सोपं समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये 2 मध्ये षटकार किंवा चौकार मारणं सोपं आहे, पण सिंगल धावा घेणं खूप कठीण जातोय. कारण की दबावाखाली असतात फलंदाज, दबावाखाली असतात गोलंदाज, पण कधी काय घडेल कोणालाही सांगता येत नाहीये. 2-1 असं समीकरण. वेळेचं भान ठेवायचंय. वाडलीपाडा संघाचा संगणक आपण भरपूर वेळ घेतलेले, तब्बल 25 मिनिटं होऊन गेलेली आहे या 4 षटकासाठी. परिवर्तन करताना आता मात्र सिंगल धावा रोखण्यासाठी सर्कलच्या आतमध्ये 5 खेळाडू पाहतोय आपण. चांगला चेंडू ड्राईव्ह केलंय आणि याच बरोबर हा सामना इथं मात्र जिंकले पाहतोय आपण. VN11 धामणगाव संघाने जिंकलेल्या संघाचं मनापासून कौतुक, आलेल्या संघाचं सुद्धा मी अभिनंदन करेन. आपण आलात या स्पर्धेमध्ये खूप चांगलं खेळ दाखवलं, त्याबद्दल मी आयोजक अमर कोळी आणि ऑल ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपलं अभिनंदन करतोय. तर सामनावीर नो डाऊट वन मॅन आर्मीचा रोल अदा करणारा सामनावीर ठरलाय तो म्हणजे आकेश, ज्यांनी 14 चेंडूचा सामना केलाय आणि तब्बल 30 धावाची एक चांगली मॅरेथॉन खेळी साकारली, तो ठरलाय सामनावीर. आई गावदेवी ब्राह्मणपाडा संघाच्या संघटनेने यावेळेस मात्र टॉस जिंकता आला नाही, कारण की 2 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग घेतली होती. पण इथं मात्र उलट पाहतोय आपण, प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. आकेश आपण या लगेच व्यासपीठावर मॅडमचा पुरस्कार देऊया. अतिशय सुंदर ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे धुमाळ सर, आणि आम्ही कधी पण उल्लेख करतोय की ठाणे जिल्ह्याचा A1 अँकर म्हणून ज्याचं नाव सातत्याने उल्लेख करतोय आम्ही, आमचे आदर्श शिक्षक आदरणीय राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप लाखोंचं सहकार्य मिळालंय. मी राजेंद्र पाटील सरांचं या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो म्हणून ज्याचा मी उल्लेख करतोय अमर कोळी साहेब यांच्या माध्यमातून सर आपलं मी आभार व्यक्त करतोय, धन्यवाद करतोय की तुमचं जो सहकार्य मिळालेल्या स्पर्धेसाठी तो लाखोंचा सहकार्य आहे. या सामन्यातला विजेता संघ आजच्या दिवसाची शेवटची लढत खेळेल तो म्हणजे VN11 धामणगाव या संघासोबत. आकेश लगेच यायचं आपण. तर पंच चला आपण यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हरेज करायचे. पंचाचं सुद्धा मी कौतुक करेन, ज्या प्रकारे त्यांनी या आजच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख निर्णय दिलेला आहे. असा एकही निर्णय या तिन्ही पंचाच्या माध्यमातून दिला गेला नाही की त्यामुळे या स्पर्धेला काही गालबोट लागेल. अचूक पंचाची भूमिका आम्ही सातत्याने सांगतोय. कारोली गावामध्ये क्रिकेटर तर खूप आहेत, आता मात्र पंचाची संख्या सुद्धा जास्त आहेत. मग खो खो असो, लंगडी असो, की क्रिकेट असो की कबड्डी. आणि 40+ 2 संघ आहेत. आदरणीय शनिवार दावडे साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण आकेश याला
आणि की पाहतो की गेल्या वर्षी जो मालिकावीर राहिले होते असे आमचे गणेश दावडे यांचे पिताश्री सुद्धा आहेत आणि त्यांच्यावर शुभ असते. आपण पाहतोय की मॅडमचा पुरस्कार स्वीकारताना आकेश तुला पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये. तर मित्रांनो परिवर्तन होणारे कॉमेंट मागची वेळ झालेली आहे कारण की बऱ्याच वेळेनंतर आपण ऐकणार आहोत. परत माझे सहकारी समालोचक त्यांचं नेहमीच मला खूप लाखमोडीचं सहकार्य असतंय. माझे परम मित्र जवळपास 8 ते 10 वर्ष झाले सोबत असतो आम्ही आणि मित्रता टिकावी तर ती कायम टिकावी नाहीतर मित्रता टिकू नये. या कॉमेंट बॉक्स मध्ये धुमाल सर. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. आपण आवाज ऐकत आहोत तो पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांचा. तर बोलूया आपण सामन्याकडे. अमरकुळी चषक 2022 ची हे रम्य सायंकाल आणि ये सुहानी साम आप सभी के नाम. या सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू आहे. जेव्हा नांदेडने विपक्ष आई गौदी स्पोर्ट्स बामणपाडा या दोन संघामध्ये. तर सर्व जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रकाश सुतार आणि मयूर सुतार. तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज लकी बडांगे. मयूर सुतार जे महाराष्ट्र पोलीस आहेत आपण पाहतोय सध्या फलंदाजीसाठी आलेले आहेत. तर पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू लकी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पावरचं पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू लॉ फुल टच चेंडूला समोर खेळलेला आहे. वेशअप मधून अर्थात लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज प्रकाश सुतार याने. सुताराच्या बॅट मधून पहिला चौकार. यालो माता इनफिल्डच्या वरून अगदी एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक डीपला जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. जेव्हा नांदेडने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावपलीकडे 6 धावा. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला नांदेडने या संघाने. पहिल्या सामन्यामध्ये ठणाठणी पाहिले होते नांदेडने संघाकडून. मयूर सुतार जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र प्रकाश या आता मात्र झकाश फलंदाजी करताना यावेळी मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणी पूर्णपणे पेट चकित केलं होतं फलंदाजाला. मात्र एकदा धाव घेण्यापासून थांबू शकले नाही. धावसंख्या सिंगल वाढते. नांदेडने संघाची धावसंख्या 7. या संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच गुणवंत गुणलेखा म्हणून मी नेहमीच उल्लेख करेन अक्षय बरफ यांचा. चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये मला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करताना पालवी संघाचे जे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. यावेळी मात्र चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो केला जाईल. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो प्रयत्न पूर्ण हे होईल. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. चांगला ताळमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढून होती ते धावपलीकडे 9 धावा. आपण पाहत आता अमरकुळी चषक 2022-23 हे दिमागदार आयोजन. या स्पर्धेचा हा सलग 6वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सुरू असलेला सामना आपण नांदेडने विपक्ष बामणपाडा या दोन संघांमध्ये पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेले नांदेडने या संघाने. नक्कीच शो परशुराम टावरे स्टेडियमवर नक्कीच शो आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अमर कोहली आम्ही नेहमीच उल्लेख करतोय. अनवर उल्लेख करतो आजही उल्लेख करतोय. कलाकार माणूस आहे आणि त्यांची कलाकारी पाहायला विसरू नका. कार्टून शो सध्या नक्कीच बाजार स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियमवर भरला गेलेला आहे आणि तिथे मात्र अमर कोहलीचा शो आता थोड्याच वेळा सुरू होईल. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. चांगल्या चेंडूच्या हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. षटकाची समाप्तीचा इशारा येतोय पंच पंकज म्हात्रे यांच्याकडून. तर पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जहान नांदेडने संघाची धावसंख्या बिनबाद 9 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. प्रकाश एका चौकशी मदतीने
खेळतो आपल्या वैयक्तिक 6 धावसंख्येवर. तर मयूर याने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलेला आहे आणि तो वैयक्तिक 2 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. पहिलं षटक लकी भंडांगे यांनी हाताळलेलं आहे. कुठली सफलता त्याला अर्जित करता आलेली नाही, मात्र त्यांनी 7-9 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज कबीर साबळे याच्या हातामध्ये मात्र करंदाराने आता चेंडू सोपवलेला आहे. आपल्या संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. बामणपाडा आपण बघतोय पोगावचा संघ आहे. आमच्या शेजारीच गाव बामणपाडा, तो संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. कुठला वेळ जास्त आपण खर्च करायचा नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल स्केड ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. मिड विकेट डीप मध्ये आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या मागे 2 क्षेत्ररक्षक व्ही शेप मध्ये थर्डमॅन फाईन लेग लॉंग लेग तैनात केले गेलेले आहे आणि पॉईंट थोडासा बॅकवर्ड उभा केलेला आहे. कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फुलटाच चेंडू होता, चेंडूला समोर केलेले आहे. हा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने नांदेडने संघाची धावसंख्या पूर्ण सरकते धावफलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. आपण पाहत आहात अमर कोहली चषक 2022-23 वन मॅन शो. संतोष सातवी अमर कोहली यांचा हा मेगा इव्हेंट. यावेळी बॅटच्या मधोमध चेंडू घेता आलेला नाही. यष्टरक्षकाच्या मागे चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 12. अतिशय उत्कृष्ट मैदान, अगदी निसर्गाच्या सान्निध्यात हे मैदान वसलेलं आहे आणि क्रिकेटला आयडल क्रिकेट कंडिशन आल्हाददायक वातावरण आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि असं वातावरण असताना नक्कीच खेळाडूंनाही खेळण्यास मजा येते. आदर्श क्रिकेट कंडिशन आणि आदर्श क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळते. यावेळी थर्डमॅन रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, निशाणा साधला जात नाही तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एकेरी धाव धावसंख्या वाढते. धावफलकर 13 धावा. सुरू असलेला सामना आपण जवाहर नांदेडने विपक्ष आई गौदेवी बामणपाडा या 2 संघामध्ये पाहतोय. टॉस नांदेडने संघाच्या बाजूने लागल्यानंतर संघनायकाने क्षणाचे विलंब न करता फलंदाजी स्वीकारलेली आहे. यावेळी कोलवा टप्प्याचा चेंडू होता. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला होता आणि त्यामुळे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या 14. एकेरी धावेने आपण पाहतो या षटकामध्ये धावफलक हलता ठेवले. कबीर याचं कौतुक करावे लागेल. कबीर रूम देत नाही आणि जेव्हा फलंदाजाला रूम मिळत नाही तेव्हा फलंदाज धूम वाजवू शकत नाही. इथे मोठे फटके खेळण्याची मुभा फलंदाजाला दिलेली नाही गोलंदाज कबीर याने. यावेळी मात्र चेंडूला डाऊन ग्राउंड केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. पहिला फलंदाज बाद होतोय मयूर सुतार. मागील सामन्यामध्ये हिरो, या सामन्यात मात्र 3च धावसंख्येवर ठेर होतोय. मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान, या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. नवीन फलंदाज जतीन सुतार येतोय. मयूर सुतार बाद झालेला आहे, ज्याने 3 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेलं आहे. जो फलंदाज आजच्या पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. पहिल्या सामन्यामध्ये नांदेडने संघाकडून ठणाठणी अशी त्याची फलंदाजी पाहायला मिळाली होती. 37 धावा त्याने पहिल्या सामन्यामध्ये कुठून काढले होते. त्यामध्ये सुतारच्या बॅटमधून षटकार चौकारी आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळी पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड आहे. याही फलंदाजाने फटका खेळला. यावेळी मध्ये सेफ लँडिंग होते. टप्प्यावर जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, फेकी केला जाईल, तोपर्यंत वेळ होता फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचा. नांदेडने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावफलकावर 16 धावा.
पहिला फलंदाज मयूर सुतार बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ, दुसरं षटक समाप्त झालेले आहे. तिसरं षटक घातल्यासाठी गोलंदाज विशाल हडल येतोय. जतीन सुतार आणि आपण पाहतोय त्याचा सकरी फलंदाज मयूर सुतार ही जोडी मैदानामध्ये, सॉरी प्रकाश सुतार आणि जतीन सुतार, कारण मयूर सुतार बाद झालेले आहे. प्रकाश सुतार आणि जतीन सुतार हे दोन फलंदाज सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रकाश सुतार चांगल्या टच मध्ये आपण पाहतोय, अगदी पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकाराने आपलं खाते उघडलं होतं. यावेळी स्विंग आणि मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि पॅट मध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 16 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विशाल हाडल तिसरं षटक बामणपाडा या संघाकडून हाताळतोय. विशाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर टेंभोली विलेज इन कडून वळताना, यावेळी मात्र क्लीन बॉल, प्ले डाऊनच्या रूपाने फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय जय हनुमान नांदेड निळ्या संघाचा. भिवंडी आदिवासी एकता न्यारे क्रीडा मंडळ हाय चांगले, क्रीडा मंडळ हाय चांगले, क्रीडा मंडळ हाय चांगले. अमर कोहली स्पोर्ट लय झुंजारे, टीम ही दादाची पॉवरफुल. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आपला आमदार सन्माननीय आदरणीय नक्कीच रुपेश दादा म्हात्रे साहेबांचे इथे आगमन होणार आहे. या क्रीडा नगरीमध्ये संतोष सातवी यांच्या नक्कीच आमंत्रण स्वीकारून माजी आमदार, सर्वांचेच मनातील लाडके आपला आमदार रुपेश दादा म्हात्रे साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. या क्रीडा नगरीमध्ये नक्कीच या चषकामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, जोपर्यंत डीपला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत फलंदाज पंचांचा 9 बॉलचा इशारा आलेला आहे. 2+1 अशा प्रकारे 3 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 3 धावेने संघाची धावसंख्या वाढून होते. धावफलकावर 19 धावा. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. उडा डोळे पहा नीट, कारण हा चेंडू असणार आहे आता फ्री हिट. या फ्री हिटवर पाहूया बिग हिट पाहायला मिळतंय का. यावेळी समोर केलेलं आहे क्षेत्ररक्षक कावकोने रिझर्व मध्ये ट्रॅव्हल चेंडू झाला होता, तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. 2 धावेने संघाची धावसंख्या 21. 21 धावा धावपलकावर झळकल्या जातात. थोड्याच वेळात माजी आमदार सन्माननीय आदरणीय रुपेश म्हात्रे साहेबांचं आमच्या व्यासपीठावर आगमन होणार आहे. यायला मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, सेफ लँडिंग होते, झेल होण्यासारखी संभावना नव्हती. जोपर्यंत आपण पाहतोय चेंडू फेकी केला जातोय तोपर्यंत 2 धावा फलंदाज पुन्हा एकदा पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने 23 वर पोहोचते. दुहेरी धावेने धावफलक खालता ठेवलेला आहे तो नांदेडने संघाच्या फलंदाजाने. इथे चेसिंग नक्कीच थोडंसं मुश्किल आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जास्तीत जास्त सामने ते जिंकलेले आहेत. डावर फुटा चेंडूला ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू झेपावतोय. थोडंसं स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. सुमार दर्जाच्या क्षेत्ररक्षकाने परिणाम स्वरूपीची 1 धाव होती, तेथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. डबलने धावसंख्या वाढून होते ते धावपलकावर 25 धावा 25. 25 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. स्क्वेअर द विकेट, स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्विक थ्रो आणि धावबाद होईल. फलंदाज रनआउटच्या रूपाने खेळी संपुष्टात. टेंबवली गावात मानेच्या पाड्यात सामने गाजणार आहे. टेंबवली गावात मानेच्या पाड्यात सामने गाजणार आहे. दादा सामने गाजणार आहे. हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार आहे. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार आहे.
तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर 25 धावा, 26 धावा, 26 लॉस फॉर द 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. 26 धावा धावफलक झाल्या गेलेल्या आहेत. नवीन फलंदाज संगनायक प्रमोद सुतार आता मात्र मैदानामध्ये येत आहेत. फॉरेस्टर आणि नक्कीच टॉस बॉक्समध्ये उल्लेख केला होता. प्रमोद सुतार फॉरेस्टर आहेत आणि मी उल्लेख केला होता की क्रिकेट असा एक खेळ आहे, क्रिकेटपासून बॅरिस्टरही दूर राहू शकत नाही. आणि प्रमोद सुतार द फॉरेस्टर आहेत. तीन षटकांची समाप्तीनंतर 3 बाद 26 अशी धावसंख्या बनवते. सुनील भडांगे आता मात्र गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर फेलण्यासाठी सज्ज होतील. शेवटचं षटक सुनील भडांगे याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे संघनायकाने. 26 धावा धावफलकावर झाल्या गेलेल्या आहेत. पाहू शेवटच्या षटकामध्ये जे हनुमान नांदेडने संघ किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तर विनंती असेल जे आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून नक्कीच आमदार साहेबांची गाडी येणार आहे. तर तिथे मध्ये ज्या गाड्या पार्क केल्या गेलेल्या आहेत, रिक्षा वगैरे आहेत त्या तिथून हटवायच्या आहेत, बाईक हटवायच्या आहेत. कारण थोड्याच वेळात आपला आमदार रुपेश दादा म्हात्रे साहेबांचं आगमन होणार आहे. तर ज्याही कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये पार्क केलेल्या असतील त्यांना विनंती असेल की आपण पार्किंग झोनमध्ये त्या गाड्या पार्क करायच्या आहेत. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक लॉंग रिझनमध्ये होता. जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने वाढते. नांदेडने संघाची धावसंख्या 2 ने 28 पोहोचते. 28. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. जतीन आणि प्रमोद ही जोडी मैदानामध्ये. जर्मन नांदेडने विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स बामणपाडा या दोन संघांमधील सामना सध्या सुरू आहे. यावेळी मात्र पाहिलं, निरखलं आणि सोडून दिलं. पंचांचाही वाईट इशारा येतोय. अव्वांतराचा वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. 29 धावा, 29. तर गाड्या ज्या मध्ये पार केलेल्या आहेत त्या गाड्या आपण बाजूला काढायच्या आहेत. रिक्षा बाईक ज्या मध्ये पार्क आहेत रस्त्याच्या मध्ये, त्या बाईक स्वारांना रिक्षा चालकांना विनंती असेल की आपण तिथून त्या गाड्या पार्किंग झोन मध्ये पार करायच्या आहेत. यावेळी मात्र धावबाची संधी आणि धावची रूपाने फलंदाज बाद होतोय. भिवंडी आदिवासी एकता न्यारे क्रीडा मंडळ हाय चांगल, क्रीडा मंडळ हाय चांगल, क्रीडा मंडळ हाय चांगल. अमर कोहली स्पोर्ट लय झुंजारे टीम ही दादाची पॉवरफुल. कृपया गाड्या ज्या मध्ये पार्क केलेल्या आहेत रस्त्याच्या मध्ये ज्याही बाईक स्वारांनी रिक्षा चालकांनी गाड्या पार्क केल्या असतील त्या सर्वांना विनंती असेल की थोड्याच वेळात सन्मान्य आदरणीय रुपेश म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होणार आहे. माजी आमदार नक्कीच आणि म्हणून रस्त्यामध्ये ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या पार्किंग झोनमध्ये आपण पार्क करायच्या आहेत. रस्त्याच्या मध्ये ज्याही गाड्या असतील त्या कृपया तिथून काढायच्या आहेत. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे सीमा पार. लांब पल्ल्याचा षटकार स्कोरलेगच्या वरून. अमर कोहलीच्या शिकाला ही साथ हाय टेंबवली गावाची, अमर कोहलीच्या शिकाला ही साथ हाय सुनील सातवी दादाची. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची बंडरी, महान खेळाडू. धावसंख्या 35 आपल्याला पाहायला मिळते षटकाराने. शेवटचे षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकामधील हा षटकार आपल्याला पाहायला मिळते. आणि मी नेहमीच म्हणतोय कि जहाँ किचन में मिक्सर जरूर है वह क्रिकेट के स्लॉगर में सिक्सर जरूर है और एक सिक्सर आता हुआ. षटकाराची नित्यांत आवश्यकता होती आणि तो षटकार आपण पाहतोय नांदेड संघाच्या फलंदाजाच्या बॅट मधून. जतीनच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला होता. यायला मात्र चांगली वापसी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रीजच्या डेपचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूपच बॅकफुटला गेला होता फलंदाज आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिथे जागा बनवता आलेला नाही
आणि परिणामस्वरूप निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 35 धावा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे काही चेंडू शिल्लक. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे, गॅप फेडलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगला प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात. या 2 धावेने नांदेड संघाची धावसंख्या 37 धावा. आज शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. अंतिम षटकामध्ये अंतिम चेंडू, लास्ट ओव्हर इन लास्ट बॉल. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू असणार. पाहू या चेंडूवर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय का. यायलो मात्र सोडून दिला जातोय चेंडू. पंचांचा वाढचा श्रेय होतो आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा हाताळावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावफलकावर 38 धावा. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण केले जाते. रवी गुलवी, प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीमच्या माध्यमातून क्लीन अँड नेट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. यायला मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. लॉंग लेगच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पार. हा षटकार. अमर कोहलीच्या शिकाला ही साथ हाय टेंबवली गावाची. अमर कोहलीच्या शिकाला ही साथ हाय सुनील सातवी दादाची. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची बंडरी. महान खेळाडूंची फुलटाच चेंडू होता आणि जसा चेंडू तसा समाचार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग लेगच्या वरून सीमा पार षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार आणि षटकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 44 आणि 45 धावांचा लक्ष्य आता मात्र असणार आहे आई गावदेवी स्पोर्ट्स बामणपाडा या संघासमोर. जर्मन नांदेडने विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स बामणपाडा या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना जर्मन नांदेडने संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये धावा जुळल्या. त्या 11च्या सरासरीने 44 आणि 45 धावांचं लक्ष्य असणार आहे ते बामणपाडा या संघासमोर. तर पाहूया 45 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल. तत्पूर्वी नक्कीच जे बाईक स्वार रस्त्यामध्ये गाडी पार केलेली आहेत त्यांना विनंती असेल, रिक्षा चालकांना विनंती असेल की आपण तिथून आपल्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. कारण थोड्याच वेळात सन्माननीय आदरणीय माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं आगमन होणार आहे. तर विनंती असेल पुन्हा एकदा आपल्याला की आपण आपल्या बाईक जर रस्त्यामध्ये पार केलेले असतील त्या रस्त्यातून बाजूला काढायच्या आहेत. तर 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सक्रिय समालोचक सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर. तर चांगली बॅटिंग पाहिली आपण शेवटच्या काही षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये खास कर पुरुष समाचार घेतलं गेलं आणि सामना जिंकण्यासाठी इथे मात्र 45 धावाचं टार्गेट उभं केले. ज्या प्रकारे बॅटिंग केली होती पाहिलं होतं की आपण तब्बल 18 धावा खर्च केल्या गेल्या सुनीलच्या षटकामध्ये आणि त्याच बळावर पाहतो की आपण आता मात्र एक मोठी धावसंख्या आई गावदेवी स्पोर्ट ब्राह्मणपाडा या संघासमोर उभी केलेली आहे. जी हनुमान नांदिटने या संघाने असं वाटलं होतं की मयूर बाद झाल्यानंतर मात्र दबावाखाली येईल संघ. मयूर याला मात्र चमकदार कामगिरी करता आली नाही, पण क्रमांक 3 आणि 4ची जोडी जमली आणि एक चांगली बॅटिंग पाहिली आणि त्याच बळावर मात्र एका चांगली धावसंख्या उभी केली. खास जतीन यांनी ज्या प्रकारे आक्रमक बॅटिंग करताना 18 धावाचं योगदान दिलं आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र निर्धारित 4 षटकामध्ये एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे. तर मयूर सज्ज होताना पाहतोय, क्षेत्ररक्षण लावले जाते आणि ही जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पंकज आणि संजय सर.
पंकज मात्रेला कमी कालावधीमध्ये सर आम्ही बोलतोय आता, कारण की जबाबदारी ती जबाबदारी असते. स्ट्राईकला असेल फलंदाज लकी. लकी याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि नॉन स्ट्राईकला बघतोय आपण सचिन साबळे आणि लकी सचिन भंडागे. तर दोन्ही सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. आपण पाहतायत अमर कोळी चषक 2022 हा तिसरा पर्व पाहतोय आणि तिसऱ्या पर्वाचा हा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसातला हा मला वाटते की सेकंड लास्ट सामना पाहतोय आपण. सलामी जोडी खेळपट्टीवर सचिन आणि लकी. 24 चेंडू 45. चांगली बॅटिंग पाहिली होती आपण. खास जतीनच्या बॅटमधून काय धमाकेदार इनिंग साकारली होती. कमी चेंडूमध्ये जास्त धावा टोलावले होते आणि त्याच वेळावर सराव थांबवायचा आहे, कारण की नंतर अजून एक सामना आहे मित्रा. मयूर सज्ज होताना टेंबोली यांच्या टोकाकडनं रेटमवरती विकेट. पहिल्या चेंडूवर स्विंगचा फटका पाहतोय आपण आणि उडवलंय चेंडूला स्कोरलेका क्षेत्राकडे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार आले. पहिल्या चेंडूवर हा चौकार. आयोजक अमर कोली पांगा त्याने चषक भरविला. भिवंडी आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचा हाय बोलबाला. यस पाहता फ्रंट लाईन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लाईन चुकीची हाताळल्या गेली. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा हा चेंडू होता. पंताची दोन्ही या समांतरित वाईटचा इशारा येते. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकताना ती 5. याच पात्र हा फटका पाहतोय आपण. टर्न केलं चेंडूला लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे. अतिशय वेगात चेंडू फरार झालाय. आलाय अजून या चेंडूवर. यावेळेस पात्र सचिनच्या बॅटमधून लकीच्या बॅटमधून आला हा चौकार. आज चारी गावात गाजतय नाव चषक दादांचा साऱ्यांना ठाव. थोड्या वेळात मित्रांनो आगमन होणार आहे भिवंडी पूर्वचे माजी लोकप्रिय माजी आमदार आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं. खूप चांगलं व्यक्तिमत्व साहेबांचं. यावेळेस पाहता फ्रंट लाईन मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज मयूर आणि इथं मात्र बीट होतोय. विनंतीशील हे बघा, आम्ही सातत्याने आपल्याला सूचना करतोय. ठीक आमच्या कॉमेडी बॉक्सच्या उजव्या साईडला कोणीतरी बाईक लावली आहे. ती बाईक आपण पार्किंग झोनमध्ये लावायची आहे. यावेळेस पात्र चेंडू हवेत आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. चांगला प्रयत्न केला गेला पण फुलमध्ये कन्व्हर्ट करता आला नाहीये आणि त्यापूर्वी मात्र लकी या 2 धावा सहज कंप्लीट करतोय. जवळपास स्कोर लेग बाउंड्री लाईनवर उभा होता. मिड विकेटवर येऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता पण शेवटी मात्र एका क्षणी वाटलं की झेल घेईल पण जीवनदान मिळाले लकी याला. हाफ चान्स होता. व्यासपाता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मोठी कड आणि इथं मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. अनुमान चुकीचा होता. थर्डमॅन बाउंड्री लाईनकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना आणि त्यापूर्वी मात्र लकी परत या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय. चांगली सुरुवात पाहतोय आपण इथं मात्र. बिनबाद 13 आई गावदेवी स्पोर्ट ब्राह्मणपाडा संघाची 45 धावाचं आव्हान उभं केलं होतं जनुमान नांदिट या संघाने आणि तो स्वीकारताना मात्र आई गावदेवी स्पोर्ट ब्राह्मणपाडा संघाची एक चांगली सुरुवात. 19 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून अजून 32 धावेची आवश्यकता आहे. या स्पर्धेत चांगला विकेट गिविंग पाहायला मिळालं पण मात्र धाव होत नाहीये. धाव रोखली एक. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी सरासरी पाहिजे ती सरासरी इथे मात्र पार करताना पाहतोय. दोन्ही सलामीचे फलंदाज इथे मात्र खेळपट्टीवर सुरक्षित आहेत सचिन आणि लकी. पहिल्या षटकामध्ये मात्र सचिन याला एकही चेंडूचा सामना खेळासाठी मिळाला नाही आणि ती जबाबदारी पार पाडतोय फलंदाज लकी. बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतो पहिल्या षटकापासून आणि सॉफ्टवेअर बॅटिंगला इथं मात्र त्यांनी प्रारंभ केला. तर नवीन गोलंदाज पाहतोय आपण प्रमोद सुतार येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. 18 चेंडू 32 असं समीकरण आहे. समीकरण एवढं मोठं नाहीये. जर आपण मैदानाचा विचार केला तर क्लास बॅटिंग करून आपण स्ट्राईक रोटेट करू शकता. डबल सिंगल मध्ये कन्व्हर्ट करू शकता
आणि एका षटकामध्ये एक तरी खराब चेंडू मिळतोय आणि त्या चेंडूचा मात्र आपण फायदा उचलायचा आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये निश्चित रुजू आहेत प्रमोद दादा आणि तोच गोलंदाजी करताना साईड आम चेंडू होता. प्रश्न विचारला सहमत आहे आणि पहिल्या चेंडू मात्र पाचीच्या स्वरूपात पकडल्या गेलं आणि पहिला विकेट प्राप्त करतोय स्वतःच आणि संघाला ब्रेक थ्रू म्हणून देतोय प्रमोद सुतार. गावच्या डोंगरी वसली गावच्या डोंगरी वसली भक्तांची सावली माझी भक्तांची सावली आयले मानीच्या पाड्यानं एक वेळा रूपानं कालिका माऊली आयले मानीच्या पाड्यानं एक वेळा रूपानं कालिका माऊली. तर नवीन फलंदाज सुनील खेळपट्टीवर येतोय आणि सुनील याला मात्र यावेळेस सलामीला पाठवण्यात आलं नाही कारण की प्रत्येक सामन्यात पाहतोय की सुनील सलामीला आला होता. क्रमांक 3 वर इथं मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पहिल्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती जनवाड नांदेड संघाला. तो ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून देतोय प्रमोद सुतार. गोलंदाज सज्ज होताना टेंबोली यांच्या टोकाकडनं प्रमोद साईड आम चेंडू होता. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय चांगला फटका आहे प्लेसमेंट सुद्धा छान आहे. एक धाव पूर्ण दुरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र संधी निर्माण झाली होती सहज या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना. धावसंख्या पाहतोय आपण 15. तर निश्चित पाहतोय की आपण आगमन होत आहे इथं मात्र भिवंडी पूर्वचे तर वेलकम साहेब आपलं स्वागत आहे. पाहतोय आपण इथं मात्र टेंबोली गावचे एक अतिशय महान कलाकार आणि ज्याच्या माध्यमातून ही टुर्नामेंट पाहतोय आपण. अमर कुली चषक 2022 हा 30वा पर्व आहे आणि 6वा दिवस. यावेळेस मात्र हा फटकाडा बॅटने पाहतोय आपण मिड विकेट आणि स्कॉटलेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न पाहतोय आपण. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतोय आपण 16. धावसंख्या जर पहिली आपण इथे मात्र पुढे सरते आता मात्र तब्बल 22. आता मात्र याकडे वाटचाल करताना पहिल्या षटकामध्ये 13 आणि या षटकामध्ये जर पाहिलं आपण आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय गोलंदाज. यावेळेस पात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न काय घडले पाहिजे. बीट झाला होता फलंदाज. विकेट किपर चेंडूला व्यवस्थितपणे गॅदर करू शकत नाही. पाईच्या स्वरूपात एक सिंगल आणि याचबरोबर षटकाची समाप्ती पाहतोय आपण. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 45 धावाचं लक्ष स्वीकारताना 1-22. आता मात्र 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून 23 धावेची आवश्यकता आहे. भिवंडी पूर्वचे लोकप्रिय माजी आमदार आणि हजारो विकेटच्या गळ्यातली तैत असलेले आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे पाहू शकता आपण. तर गोलंदाजीमध्ये पाहतोय आपण परिवर्तन होताना भूषण याला पाचारण केलेलं आहे. भूषण सुतार हा जो सामना पाहतोय आपण जनमान नांदीपने विपक्ष इथं मात्र आई गावदेवी ब्राह्मणपाडा अशी फाईट आणि साहेब हातचा जो गट आहे आपण पाहतोय आदिवासी असोसिएशन क्रिकेट चे गट आहेत आणि त्या गटातले सामने आपण या दिवसामध्ये पाहिलेले आहेत. गोलंदाज परत सज्ज होताना टेंबोली यांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज इथं मात्र सज्ज होतोय तो लकी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न लकीच्या बॅट मध्ये निश्चित फिरवली होती बॅट. ज्या प्रकारे हा चेंडू होता निर्धाव चेंडूची समाप्ती.
11 चेंडू 23 असं समीकरण आहे. चांगली बॉलिंग इथं मात्र भूषणच्या माध्यमातून पाहतोय आपण. जनमान नांदेडने संघाने या निर्धाच्या षटकामध्ये 25 धावाचं टार्गेट उभं केलेलं आहे आणि ते स्वीकारताना आई गावदेवी ब्राह्मणपाडा संघाची सुरुवात चांगली होती. यावेळेस पाहता पुढे येऊन फटका हवेत आहे. मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची मागणी करताना लक्की डेंजर अँड धावतोय पण व्यवस्थित विकेट किपर मयूरकडून घडते ती चूक, कारण की संधी निर्माण झाली होती बाद करण्याची पण एकाच अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर करता आला नाही आणि त्याचा परिणाम पाहतोय की आपण या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्या 24, 10-21 असं समीकरण आहे. कोण सामना जिंकेल कोण हरेल अजून सांगता येत नाहीये. आजच्या दिवसामध्ये अक्षर पाहिला पण खूपच चांगले सामने पाहिले. प्रत्येक सामने रंगतदार. पुढे येऊन स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. वेगाला बीट होतोय. या षटकामध्ये मात्र जर पाहिला पण भूषण यांनी चांगली बॉलिंग केली आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आणि 21 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होताना परत टेंबेवली आणि टोकाकडनं रेटामोडतो विकेट. यास पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. सरळ बॅटने फटका होता. जवळपास स्ट्रेट ड्राईव्ह पंपलिंग पाहायला मिळते आणि त्या संधीचं सोनं करताना पाहतोय की मात्र लकी परत या 2 धावा कंप्लीट करताना. धावसंख्या 26. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 19 धावेची आवश्यकता असेल. आई गावदेवी ब्राह्मणपाड्या संघाला सामना हळूहळू आता मात्र एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना या षटकामध्ये. अमर कोळी यांच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा शो पाहतोय आपण. याच पाहता पुढे येऊन फटका पाहतोय. फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण इथं मात्र चुकीला माफी नसते. चूक मोठी घडली आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर पण एका चेंडूवर आपण एकदाच बाद होऊ शकता पण इथं मात्र दुसऱ्या ट्रेंड मध्ये जर पाहिलं आपण धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. तिसरी धाव घेताना इथं मात्र बाद झालेले आहेत. चेंडूमध्ये 17 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र सामना निश्चित मी तर म्हणेन की जनुमान नांदेडने संघाकडे थोडासा झुकलेला आहे. 7 चेंडू 17 धावेची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी इथून मात्र आई गावदेवी स्पोर्ट ब्राह्मणपाड्या संघाला चांगले षटक आतापर्यंत पाहतोय आपण. गोलंदाज मारा करतोय भूषण टेंबोली अँड टोकाकडनं. तो क्षेत्ररक्षण कायम, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही. याच पात्रा फटका हवेत आहे. फटका फटलाय. नो बॉलचा इशारा इथं मात्र येतोय स्कोरलेग पंचाच्या माध्यमातून आणि हा निश्चित इथं मात्र बिमरचा इशारा. 3 धावा या चेंडूवर आणि इथून मात्र फ्री हिट सुद्धा मिळेल फलंदाज लकी याला. ज्या प्रकारे लकी चांगली बॅटिंग करतोय. अजून लकीच्या बॅटमधून षटकार नाही पाहायला मिळाला. 2 चौकार पहिले 2 चेंडूवर आले होते. त्यानंतर मग थोडीशी धीमी बॅटिंग करायचं कारण होतं की चांगलं षटक. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून 14 धावेची आवश्यकता आहे. फ्री हिटवर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र सामना निश्चित थोडासा झुकला जाईल ब्राह्मणपाड्या संघाकडे. व्यासपथा ड्राईव्ह केलंय. चांगला चेंडू होता. छोट्या बॅकलिपचा वापर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची मागणी आणि इथं मात्र निश्चित मोठा धक्का बसलाय. लकी हा फलंदाज. सहा चेंडू मध्ये 13 धावेची आवश्यकता आहे. तेरा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. निश्चित साहेबांसुद्धा क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे. भिवंडी पूर्वचे माजी लोकप्रिय आमदार आणि अपेक्षा असेल दादाकडून की काही दिवसामध्ये निश्चित त्याच पदावर
तर गोलंदाज इथं मात्र सज्ज होताना अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता आहे. सामना कोण जिंकेल सांगणं कठीण आहे, कारण की 13 धाव आहे. बॅटर पाहतोय आपण स्ट्राईकला मात्र मनोज आल्या पावली हा फटका पाहतोय आपण. हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. चांगलं झेल आणि फलंदाज इथं मात्र मनोज बाद होतोय. समीकरण आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण एवढं सोपं नाही आहे. लॉंगॉनच्या वरतून षटकार ठोकणं, आणि ही स्थिती नाही आहे, कारण की हवेचा वेग जर पाहिला पण धीम्या वारे वाहताना आणि नेहमी सातत्याने धुमाळ सर म्हणतात की जिथे वारा तिथे तुम्ही मारा, पण हवा नाही आहे, इथं वारा नाही आहे, तर मारण्याचा प्रश्न आहे. क्लास बॅटिंग करावी लागेल तुम्हाला या मैदानावर. गॅप जरी शोधला तुम्हाला चौकार किंवा डबल किंवा सिंगल धावा सहज मिळू शकतात. 5 चेंडू आणि 13 असं समीकरण. वेळेचं भान ठेवायचे, कारण की यानंतर अजून एक सामना आम्हाला कव्हरेज करायचा आहे. तो या आजच्या दिवसातला गटातला शेवटचा सामना असेल. जो संगणक आपण इकडे येऊन सज्ज राहायचंय. अप्रतिम चेंडू होता. फ्रंट फुटला येऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय. आता मात्र थोडंसं पारड जड झालंय. ज्या प्रकारे पाहतोय आपण 4-13 असं समीकरण आहे. जे हनुमान नांदित संघाचं पारड थोडस जड आहे. अजून एक हा चेंडू मात्र काय घडले पाहिजे. फलंदाज इथं मात्र वाईटचा इशारा येतोय. चार 12 असं समीकरण आहे. एक चेंडू इथं मात्र मोफत मिळाले आणि एक धाव सुद्धा. 4-12 असं समीकरण आहे. कुठल्या संघाची वाजणार 12 हे सांगतील 4 चेंडू. गोलंदाज कौतुक करावं लागेल ऋषिकेश, ज्या प्रकारे हा षटक हाताळतोय. 4 चेंडू आणि 12 असं समीकरण आहे. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू. काय लाईन आहे, काय लेंथ आहे, आणि उच्च कोटीची बॉलिंग सध्या पाहतोय आपण इथं. मात्र एक युवा गोलंदाज जय हनुमान नांदित संघाचा उगवता तारा म्हटलं तर वावगट ठरणार नाहीये. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. बॅटर पाहतोय समोर नवीन आपण. याच पाहता फक्त टॅप केलंय. आता मात्र दिमागाचा वापर केलाय, कारण की स्ट्राईक हवी होती इथं मात्र फलंदाज मनोज याला, आणि तोच मनोज आलाय स्ट्राईकला. सामना जिंकण्यासाठी आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता आहे. याच टुर्नामेंटमध्ये याच मैदानावर पूर्णा गावाचा करण यांनी मात्र 2 मध्ये 2 षटकार ठोकले होते आणि सामना जिंकून दिला होता. तीच परिस्थिती इथं मात्र मनोज यांच्या जवळ आहे, पण ह्या 2 चेंडूवर 11 धावा पूर्ण करेल काय. ड्रेसिंग आणि चेसिंग इथं मात्र कंपल्सरी आहे. 2 चेंडू 11 असं समीकरण आहे. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये, कारण की एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीचा क्षेत्ररक्षक इथे मात्र सर्कलच्या आतमध्ये ऑनसाइड कडे मजबूती प्रदान करताना पाहतोय संघटक. बॅकवर्ड स्कोर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग काऊ कॉर्नर आहे आणि लॉंग ऑन बाउंड्री आहे. अशा प्रकारे मारा करेल इथे मात्र गोलंदाज. अतिशय अप्रतिम चेंडू, पण घडले काय, धाव नाही घेणार, आणि फक्त इथून मात्र असं वाटते की पराभवाचं अंतर किती धावेने कमी करेल, कारण की 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. 1-11 असं समीकरण. मी तर म्हणेन की आतापर्यंत या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या फक्त 2. अफलातून अप्रतिम उच्च कोटीची बॉलिंग हरिकेश करतोय आपल्या संघासाठी. ग्रेट बॉलिंग अटॅक पाहतोय या अंतिम षटकामध्ये गोलंदाज हरिकेश यांच्या माध्यमातून. याच पात्र अजून एक चांगला चेंडू, आणि याच बरोबर हा सामना इथं मात्र जिंकलाय जय हनुमान नांदित संघाने. सामनावीर ठरलाय. मी तर म्हणेन बॅटर नाहीये, पण या षटकामध्ये ज्या प्रकारे प्रभावशाली कामगिरी केली, फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 2, तो सुपरस्टार ठरलाय. युवा गोलंदाज नांदित संघाचा ऋषिकेश मॅन मॅच ठरलाय. तर मी घेऊन जातोय आपल्याला धुमाळ सराकडे. त्यापूर्वी मात्र दोन्ही संघाचे कर्णधार या आपण. दामणगाव संघाचा संघनायक आम्ही तुम्हाला
पहिली सूचना केली होती, कारण की शेवटचा सामना आहे. संगणक सुद्धा यायचं आहे. नांदिटने संघाचा कर्णधार आपण टीम मिटिंग नंतर घ्या, कारण की सामना खेळवायचा आपल्याला. या आपण लगेच. मित्रांनो, आपण पाहतात अमरकुली चषक 2022-23 आयोजन आणि आज प्रमुख अतिथी, ज्या अतिथीची आपण आग्रहाने नक्कीच आतुरतेने वाट पाहत होतोय. भिवंडी पूर्वचे माजी आमदार सन्मान्य आदरणीय रुपेश दादा म्हात्रे साहेबांचं आपल्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया. साहेबांच्या सुभाषे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय, राजेंद्र पाटील स्पॉन्सर ही आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर कार्तिक मोटर्स गोराटकर ब्रदर्स स्पॉन्सर हे आकर्षक गिफ्ट हॅम्पल दिलं जात आहे. त्यानंतर आपण